हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जे व्हिडिओ आहे ना, तर जेवढं होईल तेवढं शेअर पण करा आणि लाईक करायला तर विसरूच नका. तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही छान-छान अशी रेसिपी घेऊनच येतच आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर इथं तुम्ही पाहत असाल, की इथं मी घेतलेला आहे साधारणपणे 1 वाटी घेतलेला आहे मैदा. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर थोडंसं जे आहे ना, तो ओवा घेतलेला आहे आणि हातावर क्रश केल्याच्या नंतर इथं मी ओवा मैद्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि नंतर आपण काय केले, थोडंसं पाणी घेतले आणि पाणी कसं घ्यायचंय जसं-जसं पाणी लागल तर तशा पद्धतीने आपल्याला थोडं-थोडं पाणी घेऊन हे पीठ मळायचं आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल, की मी एक छानपैकी जी पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. पण तो गोळा जे आहे ना, तर एकदम कडक असा मळलेला आहे, ते जेणेकरून आपल्याला छान अशी पोळी लाटता येईल. आता मी आणि त्याला मी काय केले 10 ते 15 मिनिटं रेस्ट व्हायला साईडला ठेवलेला आहे. आणि दुसरीकडे तुम्ही पाहत असाल, की 2 मोठे-मोठे बटाटे जे आहे ना, तर इथं मी त्याची साल काढून घेत आहे. म्हणजे बॉईल करून घेतल्याच्या नंतर साल काढून घेत आहे. आणि हो फ्रेंड्स, हा व्हिडिओ अजिबात बघायला मिस करू नका. कारण आज माझ्या रेसिपीमध्ये काय गडबड झाली तुम्हाला शेवटच्या व्हिडिओमध्ये कळेल. तोपर्यंत माझ्यासोबत असाच बनून राहा. तर तुम्ही तर पाहत असाल, की जे बटाट्याची साल आहे ना, इझिली निघत आहे. म्हणजे कारण ह्याची मी एक शिटी जरा जास्तच घेतली होती. कारण मॅश व्हायला म्हणजे छोटे-छोटे तुकडे नको होते. कारण जरा बटाटे व्यवस्थित बॉईल झाले नाही, तर काय होतं ते बटाट्याचे तुकडे आहेत तसे राहतात. त्यासाठी मी काय केले थोडीशी एक शिट्टी जी आहे ना, तर अ, एक जास्त करून घेतलेली आहे. म्हणजे चांगल्यापैकी बॉईल करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला काय करतोय मॅशरने मॅश करून घेत आहोत. आणि तुम्ही तर पाहत असाल, की मी सगळे बटाटे घेतलेले आहे आणि त्या मॅशरनी पूर्ण मॅश होईपर्यंत सगळं एकसारखं करून घेत आहे. तर तुम्ही पाहत असाल, की आपलं जे मॅश करून झालेलं आहे. आता आपण ह्याचे जे मसाले हवेत म्हणजे ते आपण टाकून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कांदा किंवा हिरवी मिरची काही जर तुम्हाला टाकायचं असेल, तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. तर मी फक्त सिंपली बनवलेलं आहे. तिथे तुम्ही पाहत असाल, की इथे मी टाकलेली आहे हळद. तर हळद टाकल्याच्या नंतर मी काय केले चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि हे पण लक्षात ठेवायचं आहे, की पिठामध्ये पण मीठ आहे तर आपल्या व्यवस्थित म्हणजे मिठाचं प्रमाण ठेवायचं आहे. थोडासा चाट मसाला ॲड केलेला आहे. चाट मसाल्याने खूप अशी भाजीला टेस्ट येते. आणि थोडीशी ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी ॲड केलेली आहे. हातावरती क्रश करून घेतल्याच्या नंतर इथं मी जी आहे ना कस्तुरी मेथी इथं ॲड केलेली आहे. आणि आता मी काय करते तुम्ही तर पाहत असाल, की मी पूर्ण जी आहे ना, तर एका चमच्याच्या साहाय्याने पूर्ण असं मिक्स करून घेत आहे. आणि जी आपली आहे ना, तर बटाट्याची पूर्ण अशी जी अ, एकसारखी मॅश करून घेतलेलं आहे आणि जी आपल्या फिलिंग हवी आहे ना आपल्याला त्यासाठी ती मस्त अशी फिलिंग तयार झालेली आहे. तर पिठाचा गोळा पण जे आहे तर 10 ते 15 मिनिटं रेस्ट झाल्याच्या नंतर छानपैकी भिजून झालेला आहे. तर त्याला मी काय करते 2 भागामध्ये डिव्हाईड करते. कारण मला मोठी पोळी लाटायची आहे, तर ह्याला मोठाच गोळा हवा. तरी तुम्ही पाहता असाल, की आता मी काय केलंय चपाती जेवढा उंडा घेतो त्याच पद्धतीने घेतलेला आहे. आता त्याला मी लाटून घेते.
तर मी त्या सोंड्याची मोठी अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि मधोमध मी काय केलं, छोटी वाटी जी आहे ना ठेवलेली आहे. कारण जेणेकरून मधला जे भाग आहे तर मला आहे तसाच ठेवायचा होता. म्हणजे त्याच्यामध्ये फिलिंग वगैरे टाकायची नव्हती. तर इथं तुम्ही पाहत असाल की आपली रेसिपी कोणती आहे. तर माझ्या थंबनेलवरून तुम्ही पाहिलंच असेल की गडबड पण काय झालेली आहे आणि आपल्या रेसिपीचं नाव काय आहे. तर इथं मी बनवत आहे बटाटो रोल समोसा आणि कसं असतं, की समोसामध्ये जे फिलिंग पडते ना, तेच आपल्या ह्यामध्ये मी टाकणार आहे. तिथं तुम्ही पाहत असाल, की 2-3 भाग करून घेतलेले आहेत. आपल्याला हे काय करायचे, सारण जे आहे ना, ते व्यवस्थित एकसारखं चपातीला लावून घ्यायचे. तर मी तर पाहत असाल, की चमच्याच्या साहाय्याने मी काय केले, पूर्णपणे एकसारखं लावून घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं, आता ही जी वाटी आहे ना, मधोमध काढून साईडला ठेवायची आहे. कारण जे मधला भाग आहे, तो फोल्ड करण्यासाठी लागणार आहे. तर आपल्याकडं पिझ्झा कटर नव्हता, तर मी ज्या शंकरपाळ्यामध्ये चमचा वापरला जातो, त्याने मी कट केलेला आहे. तर तुम्ही तर पाहत असाल, की मी कशाप्रकारे ह्याला आकार दिलेला आहे आणि व्यवस्थित आकार दिल्याच्या नंतर सगळीकडनं मी कट करून घेतलेला आहे. आता हे कसं डायरेक्टली एकदम म्हणजे उचलता येत नाही. त्यासाठी काय केलंय, सगळीकडनं एकसारखीच आहे. जी साईड आहे तर ती तिकडून-तिकडून साईड ढिल्ली करून नंतरच मी काय केले फोल्डिंग करून घेतलेलं आहे. तर कशाप्रकारे केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते. आणि व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे. कारण जी आपली फिलिंग आहे ती बाहेर निघली नाही पाहिजे. तर तुम्ही तर पाहत असाल, की कशाप्रकारे जी आपली पोटॅटो रोल समोसा जी आहे ना, एकदम मस्तपैकी क्रंची क्रिस्पी एकदम झालेला आहे. तर रेसिपी कुठं फसलेली आहे ते सांगते. ज्यावेळेस तुम्हाला मी ते रोल दाखवला तेलामध्ये टाकल्याच्या नंतर पूर्णपणे तुम्ही तेलामध्ये पण पाहू शकता. पूर्ण तेलामध्ये विरघळून गेला आणि माझी रेसिपी फसली होती. तर मी पुन्हा प्रयत्न केला आणि माझी जी फायनली जी रेसिपी आहे, ती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. मस्त अशी क्रिस्पी क्रंची वगैरे झालेली आहे. माझी जी रेसिपी आहे ना, तर रोल समोसा एकदम मस्त असं क्रंची क्रिस्पी वगैरे झालेली आहे आणि जी रेसिपी फसली होती ना, त्याला मी व्यवस्थित करून पुन्हा रेसिपी स्टार्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर हे माझा रिझल्ट आहे. तर कशाप्रकारे तुम्ही पाहू शकता एकदम भारी झालेली आहे. चला आता मग फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना फ्रेंड्स, त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. छान-छान रेसिपी सोबत आपण रोजच्या रोज भेटत जाऊ. बाय. टेक केअर.